शुभ सकाळ मित्र, पुन्हा एकदा स्वागत करतोय आपलं नवीन व्हिडिओमध्ये। सध्या गावाकडे मित्रांनो पाऊस वगैरे आहेच, बऱ्यापैकी आहे, नाही पडतो असं म्हणता येणार नाही। आणि आता पावसाला व्यवस्थित सुरुवात झाली, म्हणजेच रोज पडतोयच। आणि सध्या आता गावच्या ठिकाणची कामगिरी चालू झालेलीच आहेच, प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये आता व्यस्त आहे। पावसाला सुरू झाली की कोकणातील माणसं आपल्या शेतीच्या कामाला सुरुवात करत असतात, भात पेरणी वगैरे। आणि कालपासून गावात बऱ्याच जणांनी आता पेरणीसाठी सुरुवात केली आहे। आजपासून आपल्यालाही करायची आहे, त्यासाठी आता चाललो आहे वाड्याकडे। हे बघा, सकाळचं वातावरण किती मस्त वाटते बघा, चिमण्यांचा चिवचिवाट वगैरे आहे। मी पण बऱ्याच दिवसांनी वाड्यात आलो आहे। हे बंटी आहे, मंग्या। भागूल आजारी होता, त्याच्यामध्ये यामधल्या 2 महिन्यामध्ये कमी व्हिडिओ वगैरे बनवले नव्हते। तर भागूल आपल्याला सोडून गेला, कारण भरपूर आजारी होता तो। आणि पप्पा इकडे आलेले आहेत। इथे 2 मळे आहेत, ही आणि तिकडे खाली आहे। हे 2 मळ्यांची पेरणी करायची आहे। फायनली ही 1 मळी खणून पूर्ण केली। बारीक बारीक ढेप असते ती काही आता हे करते, व्यवस्थित पडते। पावसा पक्षी बघा वरटतोय। पावसा पक्षी नेहमी पावसाळ्यातून शेतकऱ्यांना सांगत असतो, पेरते वा करून जागवत असतो। पेरते वा आवाज बघा एकदम किती क्लिअर येतोय। ते इकडे बघा, याची पेरणी वगैरे झालेली आहे। आमच्या काकाची मुली आहे। बऱ्याच जणांनी काल जवळजवळ, कारण पाऊसही छान पडतोय, मळ्या वगैरे चांगल्या भिजलेल्या आहेत। बऱ्याच जणांनी काल पेरणी करून घेतली, परंतु काही पावसा अगोदर आपली घरगुती कामं असतात, तीही करायला लागतात। तर मग आजपासून आम्ही सुरुवात केली। एकच मळे आतापर्यंत पेरले, अजूनही आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या शेतात जायचं आहे। कोकणातही सध्या पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही, कारण आता आधुनिक पद्धतीने बऱ्याच जण जी काही अवजारे वगैरे आलेले आहेत, ट्रॅक्टरच्या साहाय्याने वगैरे आता सगळेजण, पहिले पूर्वी जोत बांधून नांगरींच्या साहाय्याने पेरणी वगैरे करायचे, परंतु त्यासोबतच स्वतः खणून कुदल्याच्या साहाय्याने करायचं। आम्ही पण आता तेच करतो आहे, परंतु काही जण आता डायरेक्ट ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी करून त्याच्यावरती भात पेरून पेरणी वगैरे करतात। या साईडला ही आता मळी आहे, हिची पेरणी करायची आहे। इथे जे पेरलेलं भात आहे ते एवढ्या मळ्यांना होईल, इथे वरती
आणि वरती पेरल्या ती त्या मळ्यामध्ये. आता दुसऱ्या मळीची पेरणी केल्याच्या नंतर वरच्या बाजूला शेती तर माहीत असेलच बऱ्याच जणांना, कारण यापूर्वी आपण जे ब्लॉग्स बनवले होते, व्हिडिओज बनवले होते आपल्या चॅनलवरती आलेत, ते आपल्या त्याच शेतीचे आहेत. थोडंसं पातळ पातळ पेरायला लागेल. वर लाल भात करायचा. लाल मुगडा भाजीचे जमलं तर उगं नाचला करून घ्या. भाजले डाळ अर्धी मलीची एक आहे. दीड भाजलेली आहे ना त्याच्यात, हा दीड भाजलेली आहे ना. 2 हात पण नाचला बघावा जरा. ती एक छोटी, ते छोट्यात दाणे टाकूया. जरा बघायला त्या वरच्या सगळं सडून ठेवलं दाणे भाकरी. वरच्या त्या ह्या आहेत ना कातलाच्या, त्याच्यात दाणे करू, हे करूया. नाचला बघायला वर थोडंसं बघायला.